सांगलीत प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शक्तीपीठ विरोधी समितीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला। क्रांतिसिंह नाना चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली। मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, खासदार विशाल पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विशेष म्हणजे या मोर्चामध्ये महिलांचीही लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली। हातात फलक आणि घोषणांच्या माध्यमातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यात आला। शक्तीपीठ रद्द करा अशा घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी आपला तीव्र विरोध व्यक्त केला। सांगलीतील विश्रामबाग परिसरातून पुढे निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नेण्यात आला। शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकरी, जमीनधारक आणि स्थानिक नागरिकांवर परिणाम होणार असल्याचा आरोप करत हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली। यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाला सर्व स्तरातून विरोध होत असल्याचा दावा केला। शक्तीपीठाला समर्थन कोणाचेही नाही, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली। लोक आता रस्त्यावर उतरू लागले असून शक्तीपीठ रद्द झाले नाही तर यापुढेही अशाच प्रकारची आंदोलने सुरू राहतील असा इशारा जयंत पाटील यांनी दिला। दरम्यान शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून या मोर्चामुळे सरकारवर प्रकल्प रद्द करण्यासाठी दबाव वाढण्याची शक्यता आहे। आता सरकार या आंदोलनाची दखल घेऊन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आम्ही सातत्याने भूमिका घेतोय की 12 जिल्ह्यात गरज नसलेला रद्द करावा। आम्ही काही करून हा महामार्ग होऊ देणार नाही ही आम्हा सर्व शेतकऱ्यांची लोकशाहीमध्ये आंदोलनाच्या माध्यमातून, मोर्चाच्या माध्यमातून आम्ही हा होऊ न देण्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्याची आम्हा सगळ्यांची भूमिका असेल। तरी सुद्धा आहे की सरकार रेटण्याचा जर प्रयत्न केला, मोजणी करण्याचा प्रयत्न केला तर काय इशारा? जशाच तसं उत्तर त्याला शेतकरी बांधव आमचा देईल। सतेज पाटील, बंटी पाटील अरे वर अरे बुम खाली घे ओका वर घे माझा ए अर्जुन याकडे लक्ष द्यावं। अर्जुन तोंडावर माईक आलाय। जनतेने ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावना लक्षात घेऊन शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी आमची मागणी। केवळ काही जिल्ह्यांचाच विरोध आहे असं सरकार भासवताना प्रयत्न करते। अनेक शेतकरी त्यांच्या सोबत आहेत असा दावा करतायत। परभणी, हिंगोली, राजू शेट्टी साहेब स्वतः जाऊन आले। लातूरलाही आता थोड्या दिवसात होणार आहे। कोणताही जिल्हा असा नाही की त्यांना विरोध केलेला नाही। पण तरी सुद्धा सरकार अधिसूचना काढते, जमीन संपादनाचा प्रयत्न करते। नेमकं हे सरकारचं चाललंय काय? सरकार या चुकीच्या मार्गाने जनतेच्या मनाच्या विरोधी पावलं टाकत असेल तर जनता त्याला विरोध करेल आणि ते चित्र आज मोर्चात तुम्हाला दिसेल। नाही काही ठिकाणी खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल